नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीचं नाव आहे म्हणजे बटाट्याचा किस आहे. त्याची भाजी बनवणार आहे. टिफिनसाठी खूप साधी, सोपी आणि सिंपल आहे, झटपट होणारी आहे. तर ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर आपण पाहूया रेसिपी. तर इथं मी बटाट्याचा किस घेतलेला आहे, जो आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो तो किस आहे. तर मी पाण्यामध्ये त्याला एक 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे. तर इथं मी बटाट्याचा किस घेतलेला आहे वाटी भरून. तर आम्ही आता पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, 20 ते 25 मिनिटं ठेवणार आहे, जेणेकरून आपला किस आहे तो एकदम सॉफ्ट आणि नरम होईल. आता इथं पाहू शकता तुम्ही, इथं आपला किस असा एकदम सॉफ्ट आणि नरम भिजून झालेला आहे. तर मी याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे, कारण का किसामध्ये ते लाल पाणी असतं ते निघून जायला पाहिजे, नाही तर वास येतो किसाच्या भाजीचा. तर इथं आपलं छान असं झालेलं आहे किस, पाणी वगैरे नितळून. तर इथं मी काय काय घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतला, एक कांदा घेतला, कढीपत्ता. इथं मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यात जिरी मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे. छान असं फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा ब्राउनिश करायचा आहे, म्हणजे लाल करून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन होऊन देईपर्यंत थोडासा कांदा ब्राऊनच हलवत राहायचा आहे. त्याच्यानंतरला आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतरला आपल्याला जो भिजवलेला किस आहे, किस कधी पण पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून गेलं पाहिजे. त्यात नाही तर मग आपला किस चिकट होऊ शकतो. पाणी जर नसेल सुटसुटीत झालं तर किसाची भाजी पण छान होते सुटसुटीत. तर आता इथं मी हा जो किस आहे तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता तो किसामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर छान असे 1 ते 5 मिनिटं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. किस जे आपण टाकलेलं आहे कांदा वगैरे, त्याला छान असं सगळं मिक्स झालं पाहिजे. मिक्स झाल्यानंतरला आपल्याला त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकायची आहे. ते मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि मग कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर लगेच नाही टाकायची. छान असं एक 5 ते 10 मिनिटं छान असं बारीक गॅसवरती त्याला छान असं फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यात जर थोडंसं फार पाणी राहिलेलं असेल तर ते पाणी सगळं ऑब्झर्व म्हणजे सुकून जाईल. तर याच्यामध्ये पाहू शकता मी इथं मीठ टाकलेलं आहे. तर मीठ जास्त नाही टाकायचं, किसामध्ये थोडंसं ऑलरेडी मीठ असतं. जर नसेल तर तुम्ही टाकू शकता. तर किस बनवताना मी मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. इथं मीठ टाकून झाल्यानंतरला छान असं हलवून घेतलं ते 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर. नंतरला इथं मी छान अशी गॅस बंद केला. गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर गरम याच्यातच टाकून घ्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे मी. तर छान असं ते हलवून घ्यायची आहे भाजी. तर एवढी टेस्टी होते ना खायला, हीच मुलांच्या टिफिनला झटपट होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला कोणी नवेल असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.